हॅलो नमस्ते नमस्कार, मी प्रतीक्षा, तुमचं प्रतीक्षा पाटील आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात तुमच्या मनासारखा आणि तितकाच पॉझिटिव्ह जावोत। लेकरं दोघंही तिकडं झोपलेत तिकडल्या हॉलमध्ये, त्यामुळे मी तिकडं व्लॉग सुरू करू शकत नाही, त्यामुळे इकडे किचनमध्ये येऊन व्लॉग सुरू केला। आई गेली टिफिन घेऊन पप्पाचा आणि व्लॉग सुरू करायचा म्हटलं तर हाच टायमिंग असतो रोजचा, कारण 1-2 वाजताचा। माझं पण सगळं आवरलेलं असतं, झाडून फरशी वगैरे बाकीची राहिलेली कामं आणि लेकरांना सगळ्या आंघोळ्या घालून त्यांना झोपवल्यानंतरच मग मी ब्लॉग वगैरे सुरू करू शकतो, म्हणजे मी टाईम देऊ शकते त्यांना झोपू घातल्यानंतरच। तर आता आई टिफिन घेऊन गेले, तर बघूया आजचा दिवस कसा जातो ते तुमच्यासोबत मी शेअर करते। स्टे कनेक्टेड। आज मी नाश्त्यासाठी इडली करून उरलेलं थोडंसं पीठ होतं, त्याचे आप्पे केले होते, त्यामध्येच मी टोमॅटो कांदा वगैरे टाकला होता, मीठ मिरची वगैरे। आईकडे आईची देवपूजा झाली होती, भाजी घातली होती आईने आणि कपडे झाले होते धुवायचे, वाळू घालत होती। आज पण पाऊस येण्याची शक्यता वाटत नाही, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पाऊस आले, आता 2 दिवसांनी इकडे कदाचित येईल पाऊस। इकडे आईने शेवायची खीर बनवली होती गोड खाण्यासाठी, मग त्यामुळे आईचा सोमवार होता त्यामुळे। आणि इकडे बघा प्राचूने पाव आहेत त्याचे तसं रमणा करून बसला, एक खाल्लाय फक्त आणल्यानंतर, आणि त्याला भूक नसते कसा करून टाकतो। आई इकडे सोमवार सोडते तिचा, आणि प्राशूचं हे मळणी चालले तिच्यासमोर बसून, आणि मला म्हणत होती जेवताना कशाला शूट घेते म्हणून। नंतर इशूला आता 3 महिने कंप्लीट होत आले, 25ला 3 महिने होतात, मग तिला मनगट्या घालावे लागतात, त्यामुळे मी ते मनगट्या व्हायला घेतले। आणि प्राशूचं तर मध्ये मध्ये फिक्स ठरलेलं असतं, प्रत्येक कामामध्ये त्याला थोडं का होऊन हातभार लावावा लागतो, मध्ये यावंच लागतं, अशा पद्धतीने मी होऊन घेतले। प्राशूसाठी थोडेसे मोठे मणी होते आणि हिला थोडे छोटे आहेत नाजूक, हिला अशा पद्धतीने मी होऊन घेतले आणि तिला आईला दिलं मांडीवर तिला बांधायला वगैरे। आणि कशी बघते बघा, आणि तिच्या ती आधीच्या मनगट्या ज्या आहेत त्या 3 महिनेच घालतात आमच्याकडे, आम्हाला ते काढावं लागतं, त्यामुळे बांधताना सुद्धा अशी वाटते की तिला जसं वॅक्सिनच देत आहेत अशा असं रडते ती। आणि मग तिला आईने एका हाताला बांधून बघितली, अजून 2-3 महिने त्यामध्ये ॲड झाले असते तर बरं झालं असतं, कारण दोरा दिसत होता। बघू म्हणलं तिला अजून थोडंसं बाळसं आलं, तिचं अजून थोडा हात मोठा झाला तर परत ओवावे लागतील। नंतर आम्ही दोघं जेवायचं होतं, मग खिचडी करायला घेतली मी, आणि इथे बघू शकता खिचडी केली। आईला म्हणलं मी दिवा लावून घे, कारण मला लावायचं नाही, मला अगोदर मी पूजा वगैरे केली पण सटवाई झाल्याशिवाय करत नसतात असं बायकांनी सांगितलं, त्यामुळे मी लावत नव्हते। इकडे प्रांशू निघाला होता आई आणि प्रांशू पप्पाचा टिफिन घेऊन, त्याला काय वाटतं माहीत नाही, बॅग घेतली म्हणजे आई बाहेर जाते असं वाटतं त्याला, आणि म्हणून मी त्याची थट्टा करतो। काय नको राहू दे, ह्याला पिशवीला येतो, तू जा तू बाय बाय कर, बाय धरा धरा, कसं खुश होते। आता बाय कर, बाय। तर प्रांशू आणि आई गेले तर दुकानामध्ये, इशू जोडीमध्ये झोपली, मी तिला हलवत आता जेवण करते। मी आणि पप्पा जेवण करायचं होतं, करायचं समोर होता, आणि प्रांशू थोडंसं खातो, त्यामुळे मीच खिचडी केली आज। आणि चला आता मी जेवण करून घेते, आता उद्या भेटूया। आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल, चॅनल माझं नवीन तुमच्या यूट्यूबवर येत असेल, स्क्रोल होत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर उद्या भेटूया, बाय।